Hello, hello. This is the My Artifact episode number 2095. आजची तारीख आहे 19 नोव्हेंबर 2020. वाजले आता रात्रीचे 11 वाजले. आज मी थोडं जास्तच खाल्लंय. आज ऍक्च्युली काय झालंय, सकाळी उठलो मी, त्यानंतर पाणी वगैरे पिलो आणि त्यानंतर मग मी डोसे खाल्ले. ओके, 3 डोसे खाल्ले. तेव्हा भूक पण लागली होती, बट 3 डोसे खाल्ले, दॅट वॉज टू मच. ओके. त्याच्यानंतर मग आईने स्वयंपाक बनवला, तर मटण खाल्लं, 3 पोळ्या भात. ओके, रेग्युलर. ओके. आणि त्याच्यानंतर मग असं काही नाही वगैरे. ऍक्च्युली काय होऊन राहिलंय की आय डोंट नो यार, इट फील्स रिली फुल. थोडस रिसेंटली मी खूप विचार करून राहिलोय की मला का बनायचं आहे. म्हणजे एक फिल्म मेकर बनायचं आहे की एक ट्रॅव्हल फिल्म मेकर बनायचं आहे. खूप डिबेट चालले स्वतःच्या मनामध्ये की कशाप्रमाणे करायचं. आणि त्यानंतर मला असं रिअलाइज झालं की समोर जाऊन मला जे काही करायचं आहे, म्हणजे असं म्हणत तर नाही मी, बट शायद जे लेवल 5 साठी माझ्या लाईफ मध्ये काही लेवल्स आहे. ऑलरेडी आय टोल्ड यू इन आर्टिफॅक्ट एपिसोड. तरी मी सांगतो एकदा, लेवल 5 म्हणजे याच्यामध्ये काय आहे की मी एक काम करणार आहे, असं काम करणार आहे जे शायद ह्युमन हिस्ट्री मध्ये कोणीच केलेलं नसेल. दॅट इज द युनायटिंग द वर्ल्ड. आता हे मी फेकून न राहिलोय किंवा असं खूप जास्त स्वतःला बढावा वगैरे देत नाहीये. येस, बट इट जस्ट लाईक फ्रॉम बिगिनिंग पासूनच मला वाटायचं की आय एम समथिंग काइंड ऑफ डिफरंट. म्हणजे मी डिफरंट नाही, जस्ट म्हणजे माझा काहीतरी पर्पज आहे इथे पैदा होण्याचा. येस, बट मला असं वाटलं की तो पर्पज आहे, तो आहे फिल्म मेकिंग वगैरे. येस, एक प्रकारे असं म्हणू शकते. बट फिल्म मेकिंग इज काइंड ऑफ थिंग लाईक एव्हरी वन विल डू. म्हणजे असं आहे की एक व्यक्ती येतो जो त्याच्या आयुष्यामध्ये काही ना काहीतरी करतो. म्हणजे प्रोफेशनली तो कोणी टीचर, कोणी डॉक्टर, कोणी इंजिनियर, कोणी सोल्जर, व्हॉटएव्हर. आय एम द फिल्म मेकर. सो मला वाटलं की फिल्म मेकर इज दॅट पर्पज, बट दॅट इज नॉट. जो मेन पर्पज आहे, जो आपल्याला इथे म्हणजे आपला जो मेन पर्पज आहे, जो शायद मला कोणीतरी सांगितलं किंवा इट इज लाईक आय डोंट नो, हा थॉट्स माहित नाही कुठून आला, का आला, बट समहाऊ समडे मला शायद आय डोंट नो, बट असे खूप सारे असे कॉन्सिक्वेन्सेस झाले लाईफ. म्हणजे असे खूप सारे कॉन्सिक्वेन्सेस, म्हणजे असे खूप सारे असे इन्फॉर्मेशन भेटली, जेणेकरून मला असं वाटलं की शायद आपण दुनियाला एकत्र करून एक बिकम बेटर वर्ल्ड बनवू शकतो. इट्स काइंड ऑफ लाईक दॅट रिअली कूल आयडिया टू बी, म्हणजे दुनियाला एकत्र करणं. येस, बट हे सगळ्यांनाच वाटते, तर मग सगळेजण का नाही करत? म्हणजे पूर्ण दुनियाला एकत्र का नाही करत? येस, वाय नॉट? म्हणजे दुसऱ्या लोकांमध्ये असं का नाहीये जे तुझ्यामध्ये आहे? म्हणजे युनायटिंग द वर्ल्ड सगळ्यांनाच वाटत असेल की सगळ्यांना करावं बा, बट बाकीचे लोक का नाही करत? तुला का वाटते का तू करतो म्हणून? आय डोंट नो यार. बाकीच्या लोकांना वाटत नाही शायद बिकॉज ऑफ दॅट की काही रिझन आहे, काही पर्पज आहे. इट वॉज लाईक दॅट की आपण आपल्या शहरामध्ये आपलं घर खूप सेफ अँड साऊंड आहे. ओके,
जर आपल्या घरावर कोणी दगड मारलं तर आपल्याला खूप राग येतो ना, आपण त्याला शिवा देऊन देऊ. इट इज जस्ट बिकॉज ऑफ दॅट की आपण आपल्या घरावर प्रेम करतो. म्हणजे याचा मिनिंग असा होतो की आपण दुसऱ्यांच्या घरावर इतका जास्त प्रेम नाही करत, राईट? म्हणजे साईडच्या घरात तू काही पण होऊन राहिले, दगड मारताय, काय करताय, आय डोंट रिअली केअर. आय जस्ट केअर ऑफ माय होम. म्हणजे माझ्या घरी वगैरे कोणी असं दगड नाही मारले पाहिजे. यस, म्हणजे इट जस्ट लाईक एव्हरी पीपल ऑन द प्लॅनेट थिंक अबाउट देअर कंट्रीज. म्हणजे असा एक व्यक्ती आहे जो कुठे ना कुठेतरी राहत असेल, राईट? म्हणजे मानून घे मी इंडियामध्ये राहतो, दॅट्स वाय आय लव्ह माय कंट्री. कोणी व्यक्ती जे चायनामध्ये राहत आहे तर धिस गाय लव्स चायना, राईट? सो इट वॉज लाईक दॅट. याच्यामध्ये असं होते ना की युनायटिंग मध्ये याच्यामध्ये काय होते की तुम्ही सगळे तुमची कंट्री सोडा आणि एकत्र या. हा थॉट वाटतो खूप चांगला, बट ऍक्च्युअल मध्ये याला असं करणं इट इज नॉट रिअली गुड. बट समहाऊ माझ्यामध्ये शायद अशी आहे ती गोष्ट जे की मला असं वाटते का मी ते करू शकतो. बट आय डोंट नो, इट्स काइंड ऑफ कॉम्प्लिकेटेड और आय डोंट नो. म्हणजे मलाच नाही माहित का हे मी असंच बोलून राहिलो आहे की फेकून राहिलो आहे की असं खरंच लाईफ मध्ये होईल. आय डोंट नो. आय सडनली डिडंट इवन नो. अजूनपर्यंत हा जो थॉट आहे ना, मी हा कोणालाच नाही सांगितलाय. येस, इट्स ऑलमोस्ट रेकॉर्ड इन ओनली इन आर्टिफॅक्ट एपिसोड. याच्या व्यतिरिक्त मी कोणालाच हा थॉट सांगितला गेलेला नाही. येस, कारण शायद मी हा थॉट दुसऱ्या जणांना कोणाला सांगेन तर सम पीपल माइट थिंक लाईक दॅट की तू खरंच पागल झाला. इतका कॉन्फिडन्स, म्हणजे इट जस्ट लाईक बाकीच्या लोकांना खूपच वियर्ड वाटेल. पण तुला खरंच वाटते का तू म्हणजे आहे त्या वेल येस, मी खूप रिग्रेट केला नाही म्हणण्याचा, बट इन द एंड मला जे सोल्युशन भेटलं ते हेच भेटलं की येस, यू आर बॉर्न फॉर दिस. येस. सो एक ट्रॅव्हल फिल्म मेकर आपल्याला लेवल 5 पर्यंत कसं काय पोहोचवणार आहे? वेल, दॅट इज अ थिंग. ओके, सो जर तुला युनाइट द वर्ल्ड करायचं असेल ना, तर ऑब्व्हियसली तुला पूर्ण दुनियाबद्दल जाणून घ्यावं लागेल. जाणून घ्यावं लागेल म्हणजे काय, म्हणजे इन जस्ट लाईक यू हॅव टू नो एव्हरी थिंग इन दिस वर्ल्ड. म्हणजे तुला ते जावं लागेल, बघावं लागेल, त्यांच्या गोष्टी ऐकावं लागेल, त्यांच्याकडून जाणून घ्यावं लागेल, ग्राउंड लेवलवर सिच्युएशन बघावं लागेल. आणि ट्रॅव्हल फिल्म मेकिंग हे अशी एक जॉब आहे जेणेकरून तुला या ग्राउंड वर होणाऱ्या साऱ्या गोष्टी तुला माहित पडेल आणि देन यू टेक द प्रॉपर डिसिजन की या गोष्टीला म्हणजे युनायटिंग द वर्ल्ड याला कशाप्रमाणे एक्झिक्यूट करायचं आहे. ओके, सो राईट, गोष्ट थोडी बहुत कॉम्प्लिकेटेड आहे, बट आपण याला करू शकतो. इट इज माय गट्स टेलिंग यू की यस, इट विल बी हॅपन. एक फिल्म मेकर का नाही बनू शकत, म्हणजे एक फिल्म मेकर वगैरे, आय एम टेलिंग यू वाय. बिकॉज ऑफ दॅट मी खूप विचार केला की आपण म्हणजे फिल्म बनवून वगैरे आपण लेवल 5 पर्यंत जाऊ शकत नाही का. वेल, याच्यामध्ये असं आहे की फिल्म मेकिंग मध्ये आपण स्वतःची इम्प्रूव्हमेंट करू. येस, बट आपल्यापाशी इन्फॉर्मेशन बहुत कमी राहील. आपल्याला ग्राउंडवरची सिच्युएशन नाही माहित राहील की जर आपण लेवल 5 मध्ये जाऊ तर आपल्याला माहित असायला पाहिजे की व्हॉट इज एक्झॅक्टली वर्ल्ड मध्ये का होत आहे. जर आपल्याला या गोष्टीच नाही क्लिअर माहित राहील तर आपण लेवल 5 वर टिकूच शकणार नाही. आणि इट जस्ट लाईक लेवल 5 वॉज टू मच. म्हणजे या गोष्टीसाठी आपल्यामध्ये समथिंग रिअली अशा काही गोष्टी असल्या पाहिजे ज्या गोष्टी इंटरनेटवर किंवा कोणा व्यक्तीकडे नाही आहे, आणि ती गोष्ट म्हणजे एक्सपिरियन्स. नो पर्सन, म्हणजे असा कोणताच व्यक्ती नाही ज्याने पूर्ण वर्ल्ड घुमला असेल.
म्हणजे असे असतील म्हणा, मी नाही नाही म्हणतील वगैरे, बट लोकांचा पर्स्पेक्टिव्ह तुझा पर्स्पेक्टिव्ह डिफरंट आहे. कारण जेव्हा तू फिल्म शूट करशील एव्हरी कंट्री मध्ये जाऊन, तेव्हा तुला कळेल की तुला एक्झॅक्टली करायचं काय आहे. म्हणजे तुला बघायचं आहे, सिच्युएशन बघायचं आहे कशाप्रमाणे, जस्ट ऑब्झर्व करायचं आहे सगळ्या गोष्टी, आणि समहाऊ आर्टिफॅक्ट एपिसोड मध्ये पण रेकॉर्ड करायचं आहे. जस्ट लाईक मला रिसेंटली एक गोष्ट माहीत पडली, नाही अगोदरच माहित होती, बट इतक्यात थोडं ती गोष्ट ज्याची म्हणजे ग्रॅव्हिटी, मी जेव्हा त्या गोष्टीची ग्रॅव्हिटी मी जेव्हा फील केली ना, तेव्हा मला रिअलाइज झालं की हाऊ बॅड इज दिस. येस, म्हणजे की युट्यूब आहे ना, हे पूर्ण कंट्रीमध्ये अवेलेबल आहे. एस्केप फॉर चायना आणि नॉर्थ कोरिया सोडून गेलं की ऑलमोस्ट सगळ्याच कंट्रीज मध्ये युट्यूब अवेलेबल आहे. युट्यूब, फेसबुक. येस, मी नॉर्थ कोरियाची गोष्ट नाही करत, बिकॉज ऑफ दॅट की नॉर्थ कोरिया खूप छोटासा आहे आणि तिथे लोक पण खूप कमी आहे. सो वी डोंट टॉक अबाउट दोज थिंग्स. येस, आय एम टॉकिंग अबाउट चायना. चायना, इट वॉज लाईक, म्हणजे होल पॉप्युलेशन मध्ये 40 किंवा 35% कॅप्चर करते चायनीज पीपल. सो तिथे खूप सारे लोक आहे. ओके, आणि या लोकांना माहीतच नाही की बाहेरच्या दुनियामध्ये काय आहे. कारण तिथली जे गव्हर्नमेंट आहे किंवा ते कम्युनिस्ट गव्हर्नमेंट आहे, ते तिथल्या लोकांना अशा खिडकीतून दुनिया दाखवण्याचा प्रयत्न करते जी दुनिया त्यांनी बनवलेली आहे, ना की ऍक्च्युअल मध्ये. ओके, मी सांगण्याचा मिनिंग काय म्हणून राहिलो, म्हणजे कळून राहिलंय ना का म्हणत आहे. म्हणजे कसं आहे की तिथली जे सरकार आहे, जे चायनीज कम्युनिस्ट पार्टी, ती डिसाइड करते की तिथल्या लोकांना कोणतं फ्रीडम द्यायला पाहिजे, कोणतं फ्रीडम द्यावं लागते, कशाचं फ्रीडम द्यावं लागते, आणि त्यानंतर त्यांना काय करता येईल, त्यांना कंट्रोल करता येईल वगैरे. येस, आणि व्हाय हे दे डिड दॅट, म्हणजे का ते लोक तसे करतात, बिकॉज ऑफ दॅट की त्यांना त्यांची जे सत्ता आहे किंवा त्यांची जे प्रॉस्पेरिटी आहे ते टिकून राहिली पाहिजे यासाठी. येस, सो दॅट्स वाय दे डिड दॅट. आता हा एवढा मोठा प्रॉब्लेम का आहे, म्हणजे तुला काय वाटते की चायनीज पीपल, त्यांना असं, म्हणजे तुला का असं वाईट वाटते? म्हणजे त्यांच्यापाशी युट्यूबच नाही ना, युट्यूब किंवा फेसबुक किंवा गुगल वगैरे नाही आहे, नो बिग डील. बट त्यांच्यापाशी त्यांचे प्राईम अधिकार आहे, त्यांना जेवण, खाणं, अन्न, पाणी वगैरे सगळं काही भेटत आहे. तर तुला असं का वाटत आहे की ते एक प्रकारे त्यांना फ्रीडम नाही आहे? यस, जे की ऍक्च्युअल मध्ये त्यांना खूप फ्रीडम आहे, ते बटलोड पैसे कमवून राहिले. यस, म्हणजे चायनीज जे पीपल आहे त्यांची ऍव्हरेज इन्कम आहे ते खूपच जबरदस्त आहे. यस, ऍक्च्युअली तिथला जो प्रत्येक ऍव्हरेज व्यक्ती आहे तो बहुत चांगला पैसा कमवून राहिला आहे. आणि तिथले जे पॉवर्टी लेवल मध्ये जे लोक आहे ना, ते बहुतच आहेच नाही. इट वॉज रिअली लेस. यस, ऍज कम्पेअर टू इंडिया इट वॉज टू मच, बट चायनामध्ये असे बहुत कमी आहे जे बिलो पॉवर्टी लेवलचे लोक आहे, बहुतच कमी. यस, सो व्हॉट यू सेइंग इज दॅट, वेल, याच्यामध्ये कसं आहे की जेव्हा आपण डेव्हलपमेंटच्या मार्गाने जातो, तर तेव्हा आपल्याला आपले जे बेसिक नीड आहे किंवा ज्या गोष्टी आहेत त्या चेंज होत जातात. व्हॉट इज बेसिक नीड, व्हॉट आय एम टेलिंग यू दॅट, की राईट नाऊ आपल्या ज्या खूप एसेन्शियल गोष्टी आहेत त्या आहे आपल्यापाशी अन्न, अस्त्र, म्हणजे फूड. यस, आपल्याला जगण्यासाठी जेवण किंवा फूड लागतोच. यस, इट इज रिअली एसेन्शियल. विदाउट इट आपण जगू शकत नाही. दॅट इज राईट. यस, बट आपल्याकडे फूडची मात्रा खूप जास्त आहे. यस, इट वॉज लाईक दॅट की समज जर आपल्यापाशी काही म्हणजे खायला वगैरे काही नसलं तर आपण बाहेर जाऊन खाऊ शकतो वगैरे वगैरे, कारण आजकाल कुठे पण काही भेटतात, असं काही आहे नाही. यस, समजा तुम्ही थोडेसे वॅन्डेड म्हणजे कसं एकदम जिथे लोक राहत नाही अशा ठिकाणी गेले तर तेव्हा सिच्युएशन थोडीशी वेगळी राहू शकते म्हणा. बट मी असं नाही म्हणत की
खाची एकदम वांदे आहे बा वगैरे. नो नो, इट वॉज नॉट. अगोदरच्या काळामध्ये म्हणजे हार्डली 30 किंवा 40 वर्ष अगोदर फूड हे काइंड ऑफ लाईक थोडं एसेन्शियल होतं. आताही एसेन्शियलच आहे, बट हे खूप खूप ठिकाणी भेटतात. इट वॉज टू मच. सो या म्हणजे इट वॉज इझिली पॉसिबल. सो या, अन्न. कपडे सेम इट इज इट. म्हणजे कपडे पण आहे, हे पण खूप ठिकाणी आहेत. यस, आपल्याला असं काळजी करायची गरज नाही का आपल्यापाशी कपड्याची नाही बा वगैरे. येस, इट वॉज सो मेनी क्लोथ्स वगैरे. सो या, शेल्टर. या, शायद मी असं म्हणतो की शेल्टर हे एक असं एक एसेन्शियल गोष्टी आहे जे शायद मोस्ट ऑफ द लोकांपाशी नाही आहे. या मोस्ट ऑफ द लोकांपाशी नाही. दॅट इज थिंग. इवन मी म्हणतो माझ्यापाशी पण नाही. येस, कारण समजा जर मला बॉम्बेला जायचं आहे तर माझ्यापाशी शेल्टरच नाही. आय नीड टू लिव्ह अनदर हाऊस किंवा लोकांच्या घरी राहून वगैरे, या, किंवा समहाऊ वॉट एव्हर इट इज. बट शेल्टर इज काइंड ऑफ लाईक अगोदर पण प्रॉब्लेम होती, आता पण प्रॉब्लेम आहे शेल्टरचा. या, बट दोज आर द थिंग्स. या म्हणजे अन्न, वस्त्र, निवारा वगैरे, फूड, क्लोथ्स अँड शेल्टर, दॅट इज ऑल्सो वन थिंग. येस, बट एक अजून एक गोष्ट आहे, ती म्हणजे हक्क. हक्क म्हणजे काय होते की स्वतःचे हक्काला इंग्लिश मध्ये काय म्हणते रे? मी गुगल करतो. वेट, क्लिअर पण देऊ नये. थांब एक मिनिट, मी जाणून तर घेईनच रे. कॉपी. सोशल अधिकार. या हक्क म्हणजे सोशल, स्वतःचे वेल, थांब. व्हॉट आय एम सेइंग इज दॅट स्वतःचे अधिकारला काय म्हणतात इंग्लिश मध्ये? स्वतःचे SWA, स्वतःचे अधिकार. स्वतःचे अधिकार. राईट्स. सेल्फ राईट्स म्हणतात की काय म्हणतात, आय डोंट नो यार. इथे थोडस अधिकारचा मिनिंग वगैरे सेल्फ, वेल याचा काहीतरी समथिंग असा एक वर्ड आहे या ऍक्च्युली. म्हणजे हे जे इकॉनॉमिक्स मध्ये याची एक टर्म आहे,
स्वतःचा अधिकार वगैरे याला समथिंग एक प्रकारे वर्ड आहे. वेल, तू या शब्दाच्या मध्ये गेला आणि तू टॉपिकच विसरून गेला राव. या विसरून नाही गेलो, थोडस वाईप आउट झालो, बट या आय एम कमिंग बॅक. ओके. स्वतःचे हक्क अधिकार, दॅट इज अ रिअली एसेन्शियल थिंग या दुनियामध्ये. आता मी थोडस एक्झाम्पल थ्रू सांगण्याचा प्रयत्न करतो. ओके. युट्यूबच्या टॉप 10 लिस्ट मध्ये, मोस्ट सबस्क्रायबर लिस्ट मध्ये एक आहे टी सिरीज. ओके. टी सिरीज आहे जे इंडियन आहे. त्याच्यानंतर आहे सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजन ऑफ इंडिया, SCT इंडिया. ओके. त्यानंतर आहे झी एंटरटेनमेंट. ओके. हे 3 चॅनल आहे. ओके. जे वन ऑफ द टॉप 10 सबस्क्रायबर्स मध्ये येतात आणि हे इंडियन चॅनल आहे. टी सिरीज तर पहिल्या नंबरवर आहे. टी सिरीज हे पहिल्या नंबरवर आहे. येस. त्याच्यानंतर मग ब्युटी पाय वगैरे समथिंग बाकीचे चॅनल्स वगैरे येतात देशाचे. बट टॉप 10 कॅटेगरी म्हणजे जे 3 कॅटेगरी आहे ना, ते इंडियाची कॅटेगरी आहे आणि ते पण सर्वात हायेस्ट रँकिंगवर आहे. आता हे सगळं पॉसिबल होते म्हणजे हे एवढं सबस्क्रायबर होते कसं काय? हे होते याच्यामुळे, बिकॉज ऑफ दॅट की जेवढे जास्त लोकांचा इन्फ्लुएन्स एका गोष्टीकडे राहील तेव्हा लोक त्याला सबस्क्राईब करतात. म्हणजे मानून घे की इंडियामध्ये, व्हॉट इज द पॉप्युलेशन ऑफ इंडिया? थांब. What is the population of India? Okay, it was like that. 100 म्हणजे 1.3 बिलियन. So 1.3 बिलियन पीपल ऑन इंडिया. म्हणजे कसं आहे की आपल्या इंडियामध्ये 1.3 बिलियन लोक आहेत. येस. आता याच्यापैकी जेवढे पण काही लोक युट्यूबवर आहे, ओके, म्हणजे मी असं ना म्हणत की इंडियातले सगळेच लोक युट्यूबवर आहे. खूप जणांना माहित पण नाही युट्यूब म्हणजे काय होते. बट जेवढे पण लोक आहे, मानून घे मी असं काउंट करतो की याच्यापैकी करीब 0.5 बिलियन लोकांचे युट्यूब प्रोफाईल आहे किंवा युट्यूब मध्ये जस्ट अकाउंट आहे. ओके. एवढं तुम्ही पकडू शकता ना. मी डायरेक्ट हाफ द व्हॅल्यू घेतली. यस. आणि ते बिलियन मध्ये, कारण बिलियन व्यक्ती जरी सोडले तरी बिलियन लोक म्हणजे करीब 50 करोड लोक. 50 करोड लोक, 50 करोड लोक तर यांचे युट्यूब अकाउंट्स आहेत. ओके. ते युजली काय करतात की ज्या लोकांना इंडियामध्ये जे चॅनल्स, म्हणजे आपण ज्याला कन्व्हिनियंट असतो, म्हणजे ज्याच्या संपर्कात असतो त्याला सर्च करतो. म्हणजे मला एखादी गाणं सर्च करायचं आहे, समथिंग यो हनी सिंगचं, जे टी सिरीजनी बनवलं गेलं आहे, टी सिरीजच्या प्रोडक्शननी बनवलं गेलं आहे. तर ऑब्व्हियसली मला ते गाणं सर्च करायचं असेल ना, तर मी ते गाणं टाकील, गाणं ओपन होईल, गाणं प्ले करीन. ओके. पण ते जे चॅनल आहे, कोणत्या चॅनलवर ते अपलोड झालं आहे, ते टी सिरीजच्या नावाने अपलोड झालं आहे. ते टी सिरीजचे राईट्स त्या गाण्यावर. ओके. का होते की युजली अनइंटेन्शनली आपण त्या चॅनलला सबस्क्राईब करून घेतो, कारण आपण त्याचे गाणे खूपदा ऐकलो आहे. कारण याच्यामुळे काय होते की लोक एकत्र येतात. मी का बोलून राहिलो मलाच नाही कळून राहिलं. येस. व्हॉट आय एम सेइंग इज दॅट की जेवढ्या पॉप्युलेशन असेल ना ज्या कंट्रीची, तर त्यांना सबस्क्रायबरचा रेट थोडा जास्त असतो. म्हणजे आपण इंडियामध्येच घे ना, की इंडियामध्ये एवढी पॉप्युलेशन आहे, त्यामुळेच शायद इंडियाचे जे चॅनल्स आहे, म्हणजे 3 चॅनल आहे जे टॉप 10 लिस्ट मध्ये आहे, ते जस्ट बिकॉज ऑफ दॅट की एवढी पॉप्युलेशन आहे त्यामुळे. समजा जर चायनीज पाशी युट्यूब असता तर का आपण फर्स्ट लिस्ट मध्ये असतो? वेल, ऍक्च्युली नॉट. म्हणजे मग इथे गोष्ट शायद वेगळीच असती राव. सो जर चायनीज पाशी युट्यूब असता तर आय एम टेलिंग यू, टॉप 10 कॅटेगरी मध्ये
चायनाचे नाही का करीब 5 ते 6 चॅनल असते. येस. कारण ज्याप्रमाणे चायना ग्रोईंग करत आहे, त्या हिशोबाने शायद मला असं वाटते की चायनाचे करीब 4 किंवा 5 टॉप 10 मध्ये असू शकतात. आपलं शायद 1 किंवा 2 या. कारण याच्यामध्ये चायनीज लोकांचं मार्केट खूप जबरदस्त आहे. या. बट चायनापाशी तसं नाही आहे. या. आणि कसं आहे की इट वॉज म्हणजे समथिंग इज बॉदरिंग. या. कारण कसं आहे की जर आपण एकच गोष्ट हे अशी एक गोष्ट आहे ना, याला समजण्यासाठी नाही का थोडंसं डोकं डीप डाऊन मध्ये विचार करावा लागतं. या. इट्स नॉट जस्ट थिंक लाईक दॅट की यांना युट्यूब किंवा फेसबुक ना हू केअर्स या ना असेल तर काही प्रॉब्लेम नाही ना. या. बट दॅट इज नॉट. या. म्हणजे त्या लोकांना स्वतःचं मत मांडता येत नाही चायनीज लोकांना. या. आता मत मांडता येत का नाही? कारण त्यांच्यापाशी काही आहेच नाही मत मांडण्यासाठी. त्यांनी दुसरं कधी बघितलंच नाही. म्हणजे मानून घे की आपण एक चांगला पिक्चर आणि बॅड पिक्चर, म्हणजे मानून घे एक खराब फोन आहे आणि एक चांगला फोन आहे. ओके. तर हा खराब फोन आणि चांगला फोन आहे, आपण हे डिफरन्शिएट कसं करून पाहताय? बिकॉज ऑफ दॅट की आपल्यापाशी खराब फोन आहे आणि त्याच्यानंतर चांगला फोन आहे. या. तर त्यामुळे आपल्याला माहित पडत आहे की हा चांगला फोन आहे, कारण याचा परफॉर्मन्स चांगला आहे. हा म्हणजे दिसून जरी सारखा असला तरी याचा परफॉर्मन्स चांगला आहे, याची कॅमेरा क्लॅरिटी चांगली आहे, याचं सगळंच काही चांगलं आहे. या. पण याचा परफॉर्मन्स कमी आहे वगैरे वगैरे. पण समजा जर आपल्यापाशी कम्पॅरिझनसाठी दुसरं काहीच नसेल, आपल्यापाशी एकच फोन असेल, तर मग आपण कम्पेअर कशाला करू? तर मग आपल्यासाठी हाच एक आहे ना, कारण दुसऱ्या हातात तर काहीच नाही आहे. तर ऑब्व्हियसली अशा वेळेस काय होते की आपल्यापाशी जे आहे तेच चांगलं आहे बा, आपण असं ठरवतो. अशाच प्रमाणे चायनीज लोकांचं होतंय. त्यांना कम्पेअर करण्यासाठी दुसरं काही आहेच नाही. त्यांना काही कळतच नाही की मी कशाला कम्पेअर करू. म्हणजे जर त्यांना असं वाटत आहे की यांची सरकार एवढी चांगली आहे बा किंवा त्यांची सरकार तेवढी चांगली आहे बा वगैरे, तर ती न्यूज त्यांच्यापाशी पोहोचतच नाही. बिकॉज ऑफ दॅट की त्यांची जी सरकार आहे ते तशा न्यूजला बंद करतात किंवा त्यांच्यापर्यंत पोहोचू देत नाही. ओके. इवन त्यांचे काही कमी पण असेल ते दुसऱ्यांपर्यंत पोहोचू देत नाही. म्हणजे दुसऱ्यापर्यंत म्हणजे की ते बाहेरच्या देशांना पोहोचू देत नाही. म्हणजे समथिंग चायनामध्ये काही ना काहीतरी झालं. आता हे कोरोना व्हायरस गेम या कुठून आलाय? ते चायनीज पासून आलाय. ओके. चायना पासूनच आलाय ना. या. बट कसं आहे की त्या लोकांनी ही गोष्ट लपवून ठेवली, त्यामुळे हा एवढा प्रसार झाला. ऍक्च्युली पूर्ण ऑल ओव्हर वर्ल्ड मध्ये लॉकडाऊनची सिच्युएशन आली. इट इज ऑल दिस थिंग बिकॉज ऑफ दिस चायना आणि चायनाची पॉलिसीमुळे. या. सो बघ ना, म्हणजे किती मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो समजा जर अशा प्रकारच्या गोष्टी लपवून ठेवल्या तर वगैरे. या. समजा जर आपण फ्रीडम दिलं किंवा फ्रीडम ऑफ स्पीच दिला, तर यामुळे काय होते की लोकांना कळते की कशाप्रमाणे काय आहे. या. जस्ट लाईक आपल्या इंडियामध्ये बघ, या प्रत्येक इलेक्शनच्या वेळेस आपण इझिली नेत्याला शिवा देऊ शकतो, मोदीला शिवा देऊ शकतो, राहुल गांधीला शिवा देऊ शकतो, इव्हन आपण सोशल मीडियावर पण पोस्ट करू शकतो. या. आपल्यापाशी इतकी ताकद आहे. आणि कोणी समजा जर आपल्याला असं अडवलं गेलं ना, तर आपण प्रोटेस्टही करू शकतो. या. कारण हा आपल्यापाशी अधिकार आहे की आपण चांगल्या आणि वाईट गोष्टीमध्ये फरक कळू शकतो. या. बट चायनीज लोकांपाशी ही अपॉर्च्युनिटी नाही आहे किंवा हे अधिकार नाही आहे. येस. त्यामुळे काय होते की दे आर काइंड ऑफ लाईक सो मेनी थिंग्स, नॉट ओनली चायना. खूप ठिकाणी अशा काही गोष्टी आहेत ज्या आणि खूप बेटर होऊन जाईल वर्ल्ड जेव्हा आपण एकत्र येऊ. तर कारण आपण खूप साऱ्या गोष्टी अंडरस्टँड करू, समजून घेऊ, चांगल्या डेव्हलपमेंटच्या मार्गावर जाऊ. वेपन्स आणि त्यानंतर या साऱ्या गोष्टीची गरज नाही आहे, तरी आपण त्याच्यावर खूप जास्त इन्व्हेस्ट करतो, बहुतच जास्त. यस. प्रत्येक कंट्री आपल्या डिफेन्सच्या बजेट वर एवढा खर्च करतो, ते ऑलमोस्ट करीब 20 ते 30% ऑफ देअर GDP प्रत्येक कंट्री त्यांच्या डिफेन्सवर खर्च करतात. या. जे की गरज पण नाही आहे. या. फक्त ते एवढे सारे हायर सिक्युरिटी सर्व्हेलन्स हे ते वगैरे बनवून तर ठेवतात. बट इन द एंड
त्यांना नेहमीच वाटते की जेव्हा वॉर होईल तर तेव्हा आपल्यापाशी यास. बट व्हाय? कारण वॉरने काही चांगलं होत नाही, कोणाचंच चांगलं होत नाही. असे वॉर फक्त म्हणण्यासाठी चांगला आहे, सांगण्यासाठी न ऐकण्यासाठी चांगला आहे. पण जेव्हा आपण याला स्वतः एक्सपिरियन्स करतो तर तेव्हा विनिंग पार्टी आणि लुझिंग पार्टी दोघही जण ची कंडिशन चांगली नसते. कारण जो विनर आहे त्याला पण तेवढीच नुकसान होते जेवढी लुझिंग पार्टीला जेवढी नुकसान होते, सेम नुकसान विनिंग पार्टीला पण होते. इवन वर्ल्ड वॉर 1, वर्ल्ड वॉर 2 ची पण सिच्युएशन घे. या सो वॉर इज नॉट द सोल्युशन. मग तरी आपण याच्यावर का एवढा जास्त पैसा इन्व्हेस्ट करून राहिलोय आणि का एवढा जास्त स्वतःला डिफेन्स करण्याचा प्रयत्न करताय? इट जस्ट लाईक डर. जस्ट लाईक कोणी काही ना काहीतरी टेक्नॉलॉजिकल डिफेन्स मध्ये काही ना काहीतरी ऍडव्हान्समेंट वगैरे केली तर आपल्याला भीती वाटते. जस्ट लाईक जर नॉर्थ कोरियाने अशी बॅलिस्टिक मिसाईल बनवली जे 2,000 किंवा 3,000 किंवा समथिंग 10,000 किंवा 1,00,000 किलोमीटरच्या डिस्टन्सवर फायर करू शकते, तर अशा वेळेस काही पण होऊ शकते. म्हणजे त्यांना भीती वाटेल. तर त्यामुळे दुसरे कंट्रीज तसे बिलास्टिक वेपन्स बनवण्याचा प्रयत्न करतात. बिलास्टिक वेपन्स म्हणजे काय असतात की असे एक वेपन्स आहे, मिसाईल्स असतात ही ऍक्च्युली, जे ज्यांची रेंज असते करीब 10,000 किलोमीटर ते 15,000 किलोमीटर. म्हणजे त्यांच्या सेट डेस्टिनेशन पासून ते 10,000 किलोमीटरच्या सर्कम्फरन्सच्या डिस्टन्स मध्ये ते कुठेही फायर करू शकते. सो बट दॅट इज नॉट वी नीड. कारण कसं आहे की आपल्याला समजा डेव्हलपमेंटच्या मार्गाने जायचं असेल ना, तर आपल्याला एकत्र यावंच लागेल. कारण खूप जणांचे थॉट्स वेगवेगळे असू शकतात आणि वेगवेगळ्या गोष्टी मधूनच आपण काही ना काहीतरी चांगलं डेव्हलप करू शकतो. आतापर्यंत एवढं सारं डेव्हलपमेंट केलं आहे, याच्यापेक्षा अजून फास्ट डेव्हलप करू शकतो स्वतःची. म्हणजे अशी काही गोष्टी, म्हणजे समोर येणाऱ्या ज्या काही गोष्टी आहे, कारण समजा मला असं वाटते की दुनियामध्ये बहुत भयानक ड्रास्टिकली सिच्युएशन येणार आहे. अशा वेळेस आपण एकत्र येणं खूप जास्त गरजेचं आहे. म्हणजे ग्लोबल वॉर्मिंग घे, त्यानंतर फ्लड्स घे किंवा समथिंग वॉट एव्हर. कारण नॅचरल डिझास्टर इज वे मोर क्रिपियर दॅन वी एक्सपेक्टेशन्स. कारण ग्लोबल टेम्परेचर कंटिन्युअसली वाढत आहे. तर अशा वेळेस आपल्याला स्विच ऑफ करायचं आहे किंवा काही नॅचरल डिझास्टर होऊ शकतात ज्याच्यावर आपण कंट्रोल नाही ठेवू शकत. अशा वेळेस आपण एकत्र येऊनच या सगळ्या गोष्टीला फाईट करावं लागेल, ना की इंडिव्हिज्युअल. कारण समजा जर आपण इंडिव्हिज्युअली या गोष्टीला फाईट करतो म्हणलं तर आपली ताकद कमी पडेल. सो इट इज दॅट थिंग. जर आपल्याला समजा अशा गोष्टीवर काही ना काहीतरी विश्वास आहे, आणि मला विश्वास आहे जर आपण दुनिया एकत्र करू शकलो तर वी विल बिकम रिअली बेटर वर्ल्ड. आपण एक खूप चांगलं दुनिया बनवू शकतो. बट दॅट्स ऑन द फ्युचर. आय डोंट नो विल इट बी हॅपन ऑर नॉट. बट प्रयत्न करू बिकम बेटर बनवण्याचा आणि एफर्ट देऊ त्या गोष्टीवर. राईट. बट दॅट इज टू अवे. मला असं वाटतं की खूप दूर आहे. बट ट्रॅव्हल फिल्म मेकिंग इज काइंड ऑफ थिंक लाईक दॅट की शायद या गोष्टीमुळे आपण स्वतःला डेव्हलपमेंट करू शकतो आणि लेवल 5 पर्यंत जाऊ शकतो. शायद हे ट्रॅव्हलच एक प्रकारे आपल्याला लेवल 5 पर्यंत पोहोचवेल शायद. कारण आपल्या लाईफ मध्ये असं काही पुशअप भेटला नाही आहे जो अजूनपर्यंत लेवल 5 ला पोहोचवेल. बट हे ट्रॅव्हलच शायद आपल्याला अशा काही गोष्टीवर फेस करेल आणि त्यानंतर आपल्यामध्ये अशी काही जिद्द निर्माण करून देईल जेणेकरून आपण या गोष्टी मागे अजून जास्त आणि क्रिटिकली लागू. वॉटएव्हर दिट्स इन द फ्युचर वगैरे पाहू आपण याच्यावर का होते का नाही. कारण हे जसं आहे मला असं वाटतं की समजा एवढे इम्पॉर्टंट नसतं. समजा मी असं फेकणारा सांगत नसतो ना, तर मी हे आर्टिफॅक्ट एपिसोड पण रेकॉर्ड करत नसतो. कारण आर्टिफॅक्ट एपिसोडचं काहीतरी मिनिंग आहे. आणि मला असं वाटते की लेवल 5 पर्यंत पोहोचण्यासाठी शायद या आर्टिफॅक्ट एपिसोडचं खूप महत्वाचं काम आहे आपल्याला तिथपर्यंत पोहोचवणं. आणि हे मी करून राहिलोय सिन्स 2015. सो दॅट्स वाय. आणि अजूनपर्यंत खूप लॉंग जर्नी आपल्याला हे करायचं आहे. सो
just be focused and just yeah. So this is the My Artifact episode number 295 right now. We are at Wardha, Maharashtra. Thank you.